बातमी येते ती म्हणजे संभाजीनगरमधून ही धक्कादायक बातमी। संभाजीनगरच्या अजिंठा वेरूळ जायकवाडी धरण प्रमुख शासकीय कार्यालय या भागामध्ये विघातक कृत्य करण्याचा कट उघड झालेला आहे। याची कुणकुण लागल्याने पोलिसांनी संभाजीनगरातल्या मोहम्मद जोहेबवरती पाळत ठेवली आणि त्याला अटक केलेली आहे। शहरातल्या बेरीबाग परिसरामधून त्याला 12 फेब्रुवारी 2024 ला अटक करण्यात आली। त्यावर आता चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे। यात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। इसिस संघटनेचं जाळं छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरलं असल्याचं त्यामुळे स्पष्ट झालंय। किमान 50 पेक्षा अधिक तरुण हे इसिसच्या संपर्कात असल्याची देखील धक्कादायक माहिती समोर येते। आयसिसचं जाळं नेमकं कसं पसरवलं गेलेलं आहे त्यावर एक नजर। लिबियामधील कुख्यात मोहम्मद शोएब खाननं आयटी इंजिनियर मोहम्मद जोहेबची भरती केली। जोहेब हा संभाजीनगरमधून स्लीपर सेल म्हणून कार्यरत। संवेदनशील ठिकाणी हल्ले करण्यासाठी लिबियामधून शोएबनं केली तरुणांची भरती। घातपाती कारवाया करून तुर्की किंवा अफगाणिस्तानामध्ये पळून जाण्याचा कट। लिबियाचा शोएब आणि संभाजीनगरचा जोहेब कटाचे मुख्य सूत्रधार। तर संभाजीनगरमध्ये आतापर्यंत कशा घातपाती कारवाया सुरू होत्या त्या देखील पाहूयात। 6 मे 2006 वेरूळ घृष्णेश्वर परिसरामधून पकडला मोठा शस्त्रसाठा। 2012 रोजाबागमध्ये एन्काउंटर, मारलेले दोन्ही दहशतवादी मध्य प्रदेशातले। 2016 परभणीच्या चौघांनी रोजाबागचा बदला घेण्यासाठी बॉम्ब तयार केला। सप्टेंबर 2019 ला मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगरमधून 8 जणांना अटक। त्यानंतर वळूयात मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे।